गणपती विसर्जनला आणि मला वाटते 12 वाजलेत ऑलमोस्ट दुपारचे. तर अर्धे तर गणपती गेले असतील, म्हणजे मानाचा पहिला गणपती आणि मानाचा दुसरा गणपती हे विसर्जनसाठी गेले असतील पुढं. तर आता बघू किती गणपती राहिलेत आणि सो लेट्स कव्हर अप. मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती हे अलका टॉकीज कार्यकर्त्यांना सहकार्य करा. चला पुढे, एका ठिकाणी थांबून गर्दी करू नका. बघू शकता किती गर्दी आहे. गर्दीमध्ये वावरताना आपल्या सोबत असलेल्या वयोवृद्धांची, लहान मुलांची काळजी घ्या. पहिला गणपती म्हणजे गर्दीमध्ये वावरताना विशेष करून तरुणांनी आणि तरुणींनी ढकलाढकली करू नका. आपल्यामुळे इतरांना बघू शकता अक्षरशः कसबा गणपती पोहोचली आहे. त्याच्या लगेच नंतर मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती पोहोचलाय अलका टॉकीज चौकात. मार्ग आणि परिसरामध्ये ॲम्ब्युलन्स, जुना हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणाहून काढून घ्यायची. आपण त्या ठिकाणी थांबून अडथळा निर्माण केलेला आहे. पुढे चला, थांबू नका तिथे. जोडायची आहे. गणपती मंडळाला पुणे येण्यासाठी मार्ग करून द्यायचा आहे. चौकात पोहोचलंय. एवढ्या पुढे भाविकांना विनंती आहे, आपण मागे सरकून उभं राहावं. किती गर्दी आहे अलका टॉकीज चौकात.
पथक समोर गेल्यानंतरच पाठीमागचं पथक समोर येणार आहे. हे नागरिकांनी मध्ये येऊ नका, रस्त्यात गर्दी करू नका विनाकारण. रस्त्यात एका जागेवर थांबायची आवश्यकता नाही, आपण पुढे मागत असता. कृपया ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी रस्ता करून द्या. ॲम्ब्युलन्सला जाऊ द्या. स्वराज्य मंडळ, स्वराज्य पथक पुढे घ्यायचं आहे आता. चला मंडळ पुढे घ्या. चला पुढे. स्वराज्य ट्रस्ट. चला पुढे. धन्यवाद. चला पुढे. नागरिकांना नम्र विनंती, आपण स्वतःहून 2-2 पावले मागे सरा. हे मानाचा 5वा गणपती म्हणजे केसरीवाडा गणपती, जे अलका टॉकीज चौकात पोचायला लेट झालं होतं. बघितलं सगळं गणपती आजसाठी. मानाचे 5 गणपती आज आपण बघितले आणि बाकीचे जे छोटे छोटे मंडळ होते त्यांचे पण गणपती आपण बघितले. मला मेनली दगडूशेठचं विसर्जन मिरवणूक बघायचं होतं, पण सॉरी टू से मला ते जागाच भेटली नाही तिकडेपर्यंत पोचायला, कारण की खूप गर्दी होती. आणि मानाचे 5 गणपती मला अलका टॉकीज चौकातच भेटले, म्हणून मी पुढे पण गेले नाही. पुढे गेले होते मी, पण दुसऱ्या रस्त्याने गेले, त्याच्यामुळे माझं दगडूशेठचं गणपतीचं दर्शन राहिलं. पण सॉरी गाईज, मी नेक्स्ट वर्षी शॉर्टली मी पूर्ण गणपती चांगल्या पद्धतीने, कारण की हे माझं फर्स्ट व्लॉग आहे आणि मी पहिल्यांदाच यूट्यूब चॅनल पण उघडलं आहे. तर मला कसं व्लॉगिंग करायचं, कसं सगळं करायचं मला अजून सवय नाही आहे. तर शॉर्टली पुढच्या वर्षी मी अजून चांगल्या पद्धतीने अजून सगळ्या गोष्टी शिकून मी व्लॉगिंग करेल. तर यावर्षी मी तुमच्याशी माफी मागते माझ्या व्लॉगिंगबद्दल. काही माझं चुकलं असेल किंवा तुमच्यापर्यंत जे
सुरू करणार आहे मी, पण अजून 1-2-3 आठवड्यानंतर मी माझे रेग्युलर ब्लॉग सुरू करणार आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आमच्या घरात पण गणपती बसले. तर आम्ही बसवतो चांदीचा गणपती. दरवर्षी आम्ही चांदीचा गणपती बसवतो. हे आमचं गणपती आणि हे आमचं पूर्ण डेकोरेशन घरातलं. आमच्याकडे छोटूसा पण आहे चांदीचा गणपती, अजून पण छोटूसा आहे. तर हे आमचं पूर्ण घरातल्या गणपतीचं डेकोरेशन. तर अजून आम्ही गणपती हलवलं नाही आहे. आम्ही आरती गेल्यानंतर लगेच गणपती हलवत नाही, कारण चांदीचा गणपती आहे ते आम्ही घरीच ठेवतो, म्हणून आम्ही लगेच गणपतीला हलवत नाही. तर अजून थोड्या वेळाने हलवतील पप्पा. तर आजसाठी एवढंच. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्ही मला लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि वन्स अगेन सॉरी गाईज, काही राहिलं असेल तर, माझ्याकडून काही चुकलं असेल तर मनापासून सॉरी. सो ब्लॉग कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि 100K फॉलोअर्स नाही, सबस्क्रायबर्स. माझं नवीन ब्लॉग चॅनल आहे, प्लीज समजून घ्या मला. आणि सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी मला मदत करा. सो दॅट्स फॉर